विद्यार्थी मित्रांनो आणि चेस खेळणाऱ्या माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज आपण चेसमधील पुढील संकल्पना चेक आणि चेकमेट हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बुद्धिबळात चेक म्हणजे तुमच्या राजावर हल्ला केला आहे असा इशारा. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं, तर या पटावरती पांढऱ्या रंगाच्या राणीला जर आपण इथे आणून ठेवलं, तर पांढऱ्या रंगाच्या राणीने काळ्या रंगाच्या राजावरती काय केलेलं आहे आता? हल्ला केलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे इथे? काळ्या राजाला चेक बसलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काळ्याने काय खेळणे अपेक्षित आहे? याच्यामध्ये काळ्याकडे 3 पर्याय उपलब्ध राहतात. पहिला पर्याय आहे राजाला आपल्या सुरक्षित स्थळी हलवणे. आता इथे आपण राजाला सुरक्षित स्थळी हलवायचं असेल तर आपण राजाला एक घर पुढे घेऊ शकतो आणि राजा हा सुरक्षित स्थळी हलवला जातो. दुसरा पर्याय उपलब्ध राहतो हा चेक ब्लॉक करणे म्हणजे चेक अडवणे. जो प्रतिस्पर्धी मोहरा आहे, ज्याने आपल्यावरती हल्ला केला आहे, त्याच्या आडवे आपला मोहरा आणून ठेवणे म्हणजे चेक अडवणे, चेक ब्लॉक करणे. आपण इथे पाहू शकतो, की हा सैनिक जर आपण एक घर पुढे घेतला, तर हा जो चेक आहे, तो अडवला जाऊ शकतो. तिसरा पर्याय असतो, की जो मोहरा आपल्यावरती हल्ला करत आहे, त्याला मारणे. आता ह्या राणीला कोणताही मोहरा मारू शकत नाही. त्यामुळे हा इथे तिसरा पर्याय उपलब्ध नसलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण समजा अशा परिस्थितीमध्ये, ह्या परिस्थितीमध्ये राणीने जर राजाला चेक दिला, तर इथे राजा हा राणीला मारू शकतो. कारण हा राणी ही जी राणी आहे, ही कुठल्याही कुठल्याही प्रकारच्या आपल्याला सपोर्ट शिवाय इथे चेक देताना दिसते. त्यावेळेला हा राजा काय करू शकतो? राणीला मारू शकतो. अशा पद्धतीने चेक अडवणे, चेक सोडवण्यासाठी राजाला स्वतंत्र स्थानी नेणे आणि चेक देणाऱ्या मोहऱ्याला मारणे, हे चेक सोडवण्याचे 3 प्रकार आहेत. 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीने आपण आपला चेक सोडवू शकतो. तर चेक म्हणजे राजावरती हल्ला झाला आहे असा इशारा. आणखीन एक विद्यार्थी मित्रांनो, की खेळामध्ये मी तुला चेक दिला आहे किंवा तुला चेक बसला आहे असे सांगण्याची आवश्यकता नसते. प्रतिस्पर्ध्याला कळले पाहिजे, की आपल्या राजावरती हल्ला होत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला चेक ही संकल्पना समजली असेल. तर चेकमेट पण आपण बरेचदा ऐकतो. तर चेकमेट म्हणजे काय? तर चेकमेट म्हणजे अशी परिस्थिती, ज्या परिस्थितीमधून राजा चेक सोडवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाला चेक आपल्यावरती झालेला हल्ला टाळता येत नाही. आपण पाहिलं राजाला जर चेक बसला असेल, तर त्याला एकतर सुरक्षित स्थानी हलवावे लागेल किंवा जो चेक देणारा मोहरा आहे, त्याच्या आडवे दुसरा मोहरा घालून तो चेक सोडवावा लागेल किंवा जो चेक देणारा मोहरा आहे, त्यालाच मारून टाकावे लागेल. आता समजा या परिस्थितीमध्ये बोर्डावरच्या या सिच्युएशनमध्ये राणीने जर राजाला चेक दिला, काळ्या राजाला, तर ह्या परिस्थितीमध्ये हा राजा सुरक्षित स्थानी हलू शकणार आहे का? नाही. शिवाय या राणीला कोणताही मोहरा मारू शकणार आहे का? नाही. कारण ही राणी जी आहे, ह्या उंटाच्या सपोर्टवरती इथे आलेली आहे आणि त्यामुळे ह्या राणीलाही कोणताच मोहरा मारू शकत नाही. राजा पण सुरक्षित स्थानी हलू शकत नाही आणि चेक सुद्धा कोणत्याही मोहऱ्याने आपण अडवू शकत नाही. अशी परिस्थिती पटावरती उपलब्ध झाली आहे. म्हणजेच इथे राजा चेकमेट झालेला आहे. तर ह्या चेक आणि चेकमेटच्या संकल्पना समजल्या असतीलच. यानंतर आपल्याला कॅसलिन ही संकल्पना आपल्याला याच सेशनमध्ये आपल्याला बघायची आहे. कॅसलिन म्हणजे अशी परिस्थिती
कॅसल इन या शब्दाचा जर आपण अर्थ पाहायला गेला, तर तो होतो राजाला सुरक्षित स्थानी हलवणे. कॅसल या शब्दाचा मराठी अर्थ आहे किल्ला. ज्यावेळेला आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासत असाल किंवा राजांचा इतिहास अभ्यासत असाल, त्यावेळेला राजे हे आपल्या सुरक्षितेसाठी किल्ल्यावरती जाऊन बसायचे, हे आपण ऐकलेच असेल. त्याच पद्धतीने कॅसलिंग ही एक विशेष चाल आहे, ज्यामुळे राजा हा सुरक्षित ठिकाणी जातो आणि एकाच वेळेला हत्ती सुद्धा सक्रिय होतो. मग कॅसलिंग कसे करता येते? तर कॅसलिंग होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे आपला राजा आणि हा हत्ती हा जो आहे, या दोघांच्या मध्ये कुठलाही मोहरा असायला नको. त्याशिवाय राजा आणि हत्ती यांनी आपलं घर अजून सोडलेलं नसायला पाहिजे. त्याच्याबरोबर राजा आणि हत्ती हे जे दोन मोहरे आहेत, या जागांवरती किंवा या 4 घरांवरती कोणत्याही प्रतिस्पर्धी मोहऱ्याचा हल्ला असायला नको. म्हणजे समजा आपण इथं जर घोडा हा ठेवला, तर ह्या घोड्याचा आपला इथं एक हल्ला होतोय. मग इथं आपल्या ह्या कॅसलिनच्या रस्त्यावरती घोड्याचा हल्ला होत असेल, तर आपण कॅसलिन करू शकणार नाही. बरोबर? मग आता इथे कोणताही हल्ला नसेल, तर त्यावेळेला राजा हा 2 घर चालेल आणि हत्ती हा काय होऊन बसेल? राजाच्या बाजूला येऊन बसेल. याला म्हणतात कॅसलिन. आणि ही जी कॅसलिन आहे, ती आपण 2 प्रकारे करू शकतो. आपण स्क्रीनवर पाहत असलेली जी कॅसलिन आहे, राजा 2 घर चालेल, त्याच्या बाजूला हत्ती येऊन बसेल. ही जी कॅसलिन आहे, ती आहे शॉर्ट कॅसलिन. पण आपण लाँग कॅसलिन पण करू शकतो. लाँग कॅसलिन म्हणजे काय? 5 घरातली कॅसलिन म्हणजे राजा 2 घर चालेल आणि हत्ती त्याच्या बाजूला येऊन बसेल. या पद्धतीची जी कॅसलिन आहे, म्हणजे यामध्ये हे 5 घरामध्ये झालेली कॅसलिंग आहे. पहा, आता या परिस्थितीमध्ये इकडे 5 घरे आहेत, बरोबर? आणि इकडे 4 घरे आहेत. मग कॅसलिनमध्ये राजा नेहमी 2 घर चालेल आणि त्याच्या बाजूला हत्ती येऊन बसेल. पण जर ही कॅसलिन आपण 4 घराकडे केली आणि हत्ती त्याच्या बाजूला येऊन बसला, तर ही शॉर्ट कॅसलिन झाली. आणि ही कॅसलिन जर आपण 5 घराकडे केली, तर इथं राजा 2 घर चालेल आणि हत्ती त्याच्या बाजूला येऊन बसेल. ही झाली लाँग कॅसलिन. म्हणजेच कॅसलिनमध्ये राजा हा नेहमी 2 घर चालतो आणि त्याच्या बाजूला आपला हत्ती येऊन बसत असतो. तर तुम्हाला या संकल्पना कशा वाटल्या हे नक्की सांगा. तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मी चेकमेट आणि कॅसलिन या बुद्धिबळातील संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला असणारे प्रश्न, तुम्हाला असणाऱ्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारू शकता. ठीक आहे. येणाऱ्या काही सेशनमध्ये अजूनही आपण वेगवेगळ्या चेसच्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. थँक यू. गुड बाय.